मित्रांनो, जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे मराठी आनंद या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, गुलामगिरी महात्मा फुले लिखित या पुस्तकाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, परंतु काही कट कारस्थानांनी तो हक्क हिरावून घेतला गेला, विशेषतः शूद्र आणि अतिशूद्रांच्या बाबतीत. आज आपण गुलामगिरी या महात्मा फुले लिखित ऐतिहासिक ग्रंथाच्या 15व्या भागावर प्रकाश टाकणार आहोत. या ग्रंथात त्यांनी उघड केलेल्या कटकारस्थानांमध्ये सरकारी शाळा खाते, म्युनिसिपालिटी, दक्षिणा प्राईज कमिटी आणि भट समाजाच्या शिक्षण विरोधी षडयंत्राचा उल्लेख आहे. पण प्रश्न असा आहे, शूद्र आणि अतिशूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यामागे नक्की कोण होते? भट आणि वर्तमानपत्रांची यात काय भूमिका होती आणि महात्मा फुले यांनी या अन्यायाविरोधात कोणती लढाई लढली? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि संपूर्ण व्हिडिओ सिरीज नक्कीच पहा. चला या ऐतिहासिक सत्याचा उलगडा करूया. मित्रांनो, तत्पूर्वी आपण सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार हे कोणाचे आहेत? तर ज्योतिराव गोविंदराव फुले लिखित गुलामगिरी या पुस्तकातील हे विचार आहेत. भाग 15वा, पृष्ठ क्रमांक 101 ते 105चे अभिवाचन आपण करणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. गुलामगिरी भाग 15मध्ये लेखक काय म्हणतात, तर सरकारी शाळा खाती, म्युनिसिपालिटी, दक्षिणा प्राईज कमिटी व भट वर्तमान पत्रकर्त्यांची जूट आणि शूद्रादी अतिशूद्रांच्या मुलांनी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादी विषयी या भागात लेखकांनी विचार मांडलेले आहेत. धोंडीबा म्हणतात, सरकारी शाळा खात्यातील भट कामगार गुलाबी लबाड्या करतात त्या कोणत्या? यावर ज्योतिबा उत्तर देतात, हल्ली ज्या पुस्तकाच्या पडोशावरून एकंदर सर्व भटांच्या ग्रंथातील लबाड्या उघडकीस येऊन त्यांच्या पूर्वजांची मोठी फजिती होणार, या भयास्तव त्यांनी आपल्या भोळ्या सरकारास कधीकधी एकांती भेटून व कधीकधी वर्तमानपत्रांद्वारे नाना तऱ्हेच्या गुलाबी मसलती देऊन त्याजकडून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून ते बळीचे पुस्तकच हद्दपार करविले. अरे, जर अशा सुधारल्या काळात त्या शिष्य म्हणविणाऱ्या सरकारने चार मतलबी सुधारल्या भटांच्या गुलाबी मसलती ऐकून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून तसल्या ग्रंथास हद्दपार केले, तर पूर्वीच्या अज्ञानी अधिकाऱ्यांनी चार धर्मभ्रष्ट ढोंग्यांच्या आग्रहामुळे त्या उपदेशाच्या मालकास म्हणजेच बळेस सोळावर दिले म्हणून आम्हास तरी का नवल वाटावे? धोंडीबा पुढे विचारतात, तर यामध्ये सरकारचा दोष काय आहे? यावर ज्योतिबा उत्तर देतात, सरकारचा जर यामध्ये दोष नाही म्हणावा तर सरकारने ज्या सुधारणा भटांच्या मसलतीवरून तसल्या पवित्र पुस्तकास हद्दपार केले, तर त्या पुस्तकाच्या विरोधी लोकांनी केलेली पुस्तके सरकारी शाळा खात्यातून चालू करून त्या लोकांसच शूद्रांची शाळात शिक्षक नेमावेत काय? कारण याविषयी विचार करून पाहिले असता असे सिद्ध होते की जो काळ पावेतो ते पुस्तक ज्या प्रतिवाद्यांनी सरकारी शाळा खात्यातून हद्दपार करविले, त्या सर्वांनी नवीन पुस्तके केलेली एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून हद्दपार न करविता सरकार त्यास उलटे मोठमोठ्या बक्षिसा देऊन त्या लोकास सरकारी सर्व शाळांमध्ये शिक्षक नेमून त्यास त्या पवित्र पुस्तकाच्या विरुद्ध शूद्रास तोंडाने उपदेश करण्याची सवड तरी का देते? यास्तव आमच्या भोळ्या सरकारच्याने त्या पवित्र पुस्तकासारखे एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून त्या प्रतिवाद्यास त्यांच्या पुस्तकासहित हद्दपार करवत जर नाही,
तर आमच्या सरकारने कृपा करून एकदम सर्व शाळा खाती बंद करून आपले घरी स्वस्त बसल्यास आम्हा शूद्रांवरचा काहीतरी कर कमी होईल. कारण विद्या खात्यातील एक मुख्य भट कामगाराच्या निदान दरमहा 600 सुती म्हणजे दरवर्षी 7,200 रुपये पदरी आवळावी लागतात. आता सुलतानीचा तर घोरच नाही, परंतु अस्मानी मेहर झाल्यास एवढी रक्कम तयार करण्याकरता शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेती खपावी लागत असेल बरे? निदान 1,000 कुटुंबे तरी म्हटली पाहिजे का नको? बरे, या ऐवजाच्या मानाप्रमाणे ह्या बृहस्पतीपासून शूद्रास काहीतरी उपयोग होतो काय? अरे 4 आणि दररोज मिळणाऱ्या शूद्र बिगाऱ्यास उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपली व्हावी लागतात. त्याला बाहेर कोठे जाण्यास एक घटकेची सुद्धा फुरसद होत नाही. आणि 20 रुपये दररोज मिळणाऱ्या भटचाकरास शाळेत हवाशीर जाग्यात खुर्ची आसनावर बसून काम करीत असता त्यास म्युन्सिपालिटीचा वरातीहून दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकांच्या ओळखीस यावे म्हणून मोठ्या डौलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरातील रस्तोरस्ती लोकांच्या पडव्या शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसद कोठून मिळते? अरे त्याने शहरातील आळूआळीने विद्येपासून काय काय फायदे होतात याविषयी अज्ञानी लोकास उपदेश करण्याचे एकीकडे ठेवून त्यास असे मिरवत फिरवण्याचे भूषण वाटते. यावरून मिशन खात्यातील 10 रुपये दरमहाचा उपदेशक यांच्यापेक्षा 1000 वाट्याने बरा का नाही बरे? कारण ज्या शहरात तो उपदेशक राहतो त्या शहरातील सर्व आबाल वृद्धास तो उपदेशक आहे म्हणून ठाऊक असतो, परंतु हा नबाब त्याच्या खालच्या मजल्यावरील बिऱ्हाडकरूस हा कोण गोमाजी म्हणून माहीत नसतो. अरे हा आपल्या वर्ष युरोपियन कामगाराजवळ दररोज इकडच्या तिकडचे 4 गप्पा ठोकून मन मानेल तेव्हा 2 तास शाळेत शिकून वर्षातून त्यास 2-4 लेखी रिपोर्ट करवितो. म्हणजे ह्याचे काम झाले. आणि यालाच 4 आर्जवी लोक इमानी चाकर व देशाभिमानी म्हणतात. अरे या इमानी भट चाकरांनी आज पावेतू शाळा खात्याकडील लाखो रुपये घशात टाकले, तथापि यांच्या हातून अतिशूद्रास विद्या देऊन त्यापैकी एकाच म्युन्सिपालिटीत सभासद करवले नाही. यावरून तूच विचार करून पहा की शाळा खात्याकडील एकंदर सर्व इमानी चाकर आपल्या देशातील अज्ञानी अतिशूद्रांचा किती कळवळा करीतात. इतकेच नव्हे, परंतु हे देशाभिमानी म्युन्सिपालिटीत मुख्य अधिकारी असता यांच्याने गेले सालाच्या पाण्याच्या खोरपडता अतिशूद्रास सरकारी हौदावर पिण्यापुरते पाणी भरू देण्याची मदत करवली नाही. यास्तव कमिटीत अतिशूद्रांपैकी सभासद घेण्याची किती जरुरी आहे? पुढे धोंडीबा विचारतात, तुमचे म्हणणे रास्त आहे, परंतु मी ऐकले की कमिटीत हल्ली शूद्रांपैकी कित्येक सभासद इतके विद्वान आहेत की ते आपली मते देतेवेळी अरे गोविंदा म्हणणाऱ्या यंत्रासारखे आपल्या माना हलवून होय किंवा नाही याचा प्रतिसाद देतात. कारण ज्यास मुळीच आपल्या सह्या करण्याची मोठी मारामार, मग तेथे बाकी सर्व आवळ्या एवढे पूज्य उरले असते. अशा शूद्र सभासदांसारखे कमिटीत खुर्ची आसनावर बसून आपल्या माना हलवून सह्या करण्याजोगे काही अतिशूद्रास लोक सापडतील काय? पुढे ज्योतिबा म्हणतात, अशा शूद्र सभासदांपैकी 1000 वाट्याने चांगले लिहिता व वाचता येते असे पुष्कळ अतिशूद्र सापडतील, परंतु भटांच्या मतलबी ग्रंथाच्या आधारावरून एकंदर सर्व अतिशूद्रास स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे सहजच त्या बिचाऱ्या शूद्र सभासदासारखे सर्व लोकात मिसळून श्रीमंत होण्याची सवड नसल्यामुळे त्यास अद्याप गाढवे हाकून आपली पोटे भरावी लागतात.
पुढे धोंडीबा विचारतात, एकंदर सर्व जातीचे निरनिराळे संख्या प्रमाण पाहू जाता कमिटीत विशेष करून कोणत्या जातीचे सभासदांचा भरणा सापडतो? ज्योतिबा म्हणतात, भट जातीचा. धोंडीबा पुढे विचारतात, म्हणून या कमिटीतील बिगारी आणि भंगी खेरीज करून भट कामगारांचा भरणा फार आढळतो. त्यापैकी पूर्वी नळवाले भट कामगार असल्यामुळे काळ्या उन्हाळ्यात एकंदर सर्व आपल्या जातीच्या भटांच्या वाड्यातील हौदास इतके पाणी मनमुराद सोडित होते की तेथील आसपासच्या सर्व भट शेजाऱ्यांची धोत्रे पात्रे धुण्याची चंगळ होऊन फार पाणी व्यर्थ वाया जात असे. परंतु ज्या ज्या पेठेत गरीब क्षुद्रांची वस्ती आहे त्या सर्व पेठातील हौदात 2 प्रहरानंतर वाटसरास तहान भागविण्यापुरते पाणी मिळत नसते. मग धुण्या धाण्याची रेलचेल कोठून? याखेरीज भटांच्या वस्तीत नवे हौद किती केले आहेत आणि जुनागंज पेठ वगैरे पेठेतील लोकांनी आज किती वर्षे हौद हौद करून कमिटीच्या नावाने हाका मारल्या, परंतु तेथे भट सभासदांचा फार भरणा असल्यामुळे त्या गरिबांची कित्येक वर्षे दादच लागत नाही. परंतु अखेरीस म्हणजे गतसाली जेव्हा पाण्याची फारच तूट पडली तेव्हा मिठगंजातील मांगा महारांनी काळ्या हौदा शिवून पाणी भरण्यास लागले तेव्हा आताशी कमिटीने शुद्धीवर येऊन त्या लोकांची दाद घेतली. या कमिटीने इतक्या बेलगामी खर्च त्या कामी केला की तो तिच्यातील मुख्य सभानायकाच्या शहाणपणाला आणि वैभवाला शोभा देत नाही. असो, कमिटीत इतकी अंधाधुंदी असता त्याविषयी मराठी वर्तमानपत्रकर्ते का सरकारास जागी करीत नाहीत? पुढे यावर ज्योतिबा म्हणतात, अरे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रांचे कर्ते भट असल्यामुळे त्यांच्याने आपल्या जातीच्या लोकांच्या विरुद्ध लिहिण्यास हातच उचलत नाही. जेव्हा युरोपियन सभानायक होता तेव्हा तो एकंदर सर्व भटांचे काही कसब चालू देत नसे. तेव्हा मात्र ते एकत्र होऊन त्याने असे केल्यामुळे आम्हा सर्व रयतेचे कसे नुकसान झाले, त्याने तसे केल्यामुळे आम्हा सर्व रयतेचे तसे नुकसान झाले, अशा नाना प्रकारच्या त्याच्याविषयी ते कुतर्की कंड्या उठून त्यास इतका त्रास देत असत की तो आपल्या मुख्य सभानायकाच्या जाग्याचा राजीनामा देऊन पुढे या कमिटीचे नावसुद्धा घेईनासा झाला. बरे आपले दयाळू सरकारही त्या सर्व मतलबी वर्तमानपत्रांच्या म्हणण्यास खरे मानून त्या लिहिण्यात एकंदर सर्व क्षुद्रांचे व अतिक्षुद्रांचे मत आले आहे म्हणून समजते. असे समजण्यामध्ये आमच्या भोळ्या सरकारची मोठी चूक आहे. त्यास इतके ठाऊक नाही की एकंदर सर्व भट वर्तमानपत्रकर्त्यांची आणि क्षुद्र व अतिक्षुद्रांची जन्मातून एकदा सुद्धा अशा कामी गाठ पडत नाही. त्यातून बहुतेक अतिक्षुद्रास तर वर्तमानपत्र म्हणजे काय, कोल्हा का कुत्रा का माकड हे काही समजत नाही. तर मग अशा अनओळखी अतिक्षुद्रांची मते या सर्व 16 वर्तमानपत्रास कोठून व कशी कळतात? त्यांनी सरकारची थट्टा करून अज्ञानी जनाची मने रिझवून आपली पोटे जाळण्याकरता हा सुधारलेला तितंबा योजून काढला आहे. तसे जर नाही म्हणावे तर एकंदर सर्व खात्यात त्यांच्या जातीच्या कामगाराचा भरणा असल्यामुळे एकंदर सर्व क्षुद्रांसहित अतिक्षुद्रांचे नुकसान होत आहे. याविषयी त्यास शोध काढण्यास फुरसत जर होत नाही म्हणावे तर समुद्राच्या पलीकडील लंडन शहरातील राणी सरकारच्या मुख्य प्रधानाने आपल्या स्वप्नात हिंदुस्थानाविषयी काय काय बरळला याविषयी बित्तम बातमी काढण्यास तरी त्यास कोठून फुरसत होती. असो, तथापि एखाद्या मराठी ख्रिस्ती वर्तमानपत्रकर्त्याने
कमिटीत गरिबांची दाद लागत नाही म्हणून लिहिल्यास पुढे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रातील विषयांची इंग्रजीत गोषवार काढून सरकारला दाखविण्याचे काम कमिटीतीलच एका भट सभासदाकडे आहे। तर अशा रिपोर्टच्या कमिटीत आपल्या शेजारी मांडीशी मांडी देऊन बसणाऱ्या जातभावांची भीड न धरिता त्यांच्या आपल्या विरुद्ध मजकूर सरकारपुढे कसे ठेवतील, अशा प्रकारचे विचार महात्मा फुले यांनी मांडलेले आहेत। महात्मा फुले यांनी आपल्या लेखणीतून उघड केलेले हे कटे कारस्थान आजही आपल्याला विचार करायला लावते। शिक्षण ही केवळ एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसून प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे। पण त्या काळात भट आणि वर्तमान पत्रकारांनी एकत्र येऊन शूद्र अतिशूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला। पण फुलेंसारख्या थोर विचारवंतांनी हा अंधार फाडून प्रकाश पसरवण्याचे काम केले। आज आपल्याकडे शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, पण त्या संधींचा उपयोग आपण योग्य प्रकारे करत आहोत का, या ऐतिहासिक सत्यावर विचार करा आणि महात्मा फुले यांनी दाखविलेल्या मार्गाने शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पुढे या। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपणास असेच ऐतिहासिक आणि समाज प्रबोधनात्मक विषय पाहायचे असतील तर आमच्या पुढील व्हिडिओसाठी सोबत राहा। मित्रांनो, तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र। व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर: या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात। या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे। कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे। कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही। आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही। पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही। मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा।